मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या हेडलाईन्स पाहून। बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरात पडून होता। दसरा मेळाव्याच्या भाषणात रामदास कदमांची विखारी टीका, ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचे पुनरुच्चार, तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार, ठाकरेंचा निर्धार। $50,000 हेक्टरी मदत द्या नाहीतर रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरेंचा इशारा, तर पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, एकनाथ शिंदेंचा नुकसानग्रस्तांना शब्द। संघाच्या झाडाला विषारी फळं लागतील, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर संघाकडून समर्पितपणे देशसेवा, शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव। दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित केला। अजित पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानले। भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरील हल्ला, राहुल गांधींचा कोलंबियात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा, मोदींसह आरएसएसवर देखील टीका, तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध। महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 दरम्यान पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरकडून समालोचनाच्या वेळी आझाद काश्मीरचा उल्लेख, विधानामुळे भारतीय चाहते संतप्त। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क, $500 अब्ज एकूण संपत्ती असलेले पहिले व्यक्ती, यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ आणि वाढत्या मूल्यांकनाचा त्यांच्या संपत्तीवर थेट परिणाम।